नमस्कार. आज आपण अमरावती नागपूर स्पेशल सांबार वडीची रेसिपी पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर लागणार आहे आणि ह्या दिवसात ती थोडी स्वस्त मिळते आणि छान ताजी अशी मिळते. त्यामुळे आपण कोथिंबीरीचा भरपूर असा वापर केला पाहिजे. तर या ठिकाणी हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि प्लस कोथिंबीरसुद्धा लागणार आहे. आता आपण 1 कप आधीच मैदा होता आणि दुसरा कप टाकून घेतलेला आहे आणि त्याचसोबत एक पाव कप हे आपण बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडा ओवा त्यामध्ये घातलेला आहे. त्यामुळे वरचं जे कव्हर असतं तर ते सुद्धा चवीला थोडं छान लागतं. त्यात थोडीशी कसुरी मेथीसुद्धा मी टाकून घेतलेली होती. तर आता आपण यामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन घालणार आहोत. तर हे सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करून घेऊया, कारण ते थोडं गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो. आणि असं छान अशी मुटकुळी त्याची झाली की आपण समजायचं की आपलं मोहन हे अगदी परफेक्ट प्रमाणात झालेलं आहे. त्यानंतर पाण्याच्या साहाय्याने आपल्याला छान असा कडक गोळा हा भिजवून घ्यायचा आहे आणि आपल्याला अर्धा कप आणि वर 2 चमचे पाणी हे संबंध भिजवण्यासाठी लागलेलं आहे. आणि हा गोळा आपल्याला छान असा बाजूला झाकून ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर ही आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती आदल्या दिवशी आपण तोडून आणि स्वच्छ धुवून आणि कापडावर छान वाळवून घेतलेली आहे आणि ती छान बारीक आपण कापून घेतलेली आहे. आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेतलं. तेल आपल्याला अगदी कमी घ्यायचं आहे. थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडं जिरं आणि सोप आपण यामध्ये घालून घेतलेले आहे. त्यानंतर आपण आता हिंग घालणार आहोत. आणि त्यासोबत आपण हिरवी मिरची आणि अद्रक याचा ठेचा आपण तयार केलेला आहे, तो सुद्धा आपण टाकून छान असं परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण कोरडे मसाले यामध्ये घालायचे आहेत. तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि तिखट टाकायचं आहे, कारण यामध्ये आपली कोथिंबीर वगैरे भरपूर आहे. त्यामुळे हिरवी मिरची घातली तरीसुद्धा आपल्याला तिखट घालायचं आहे, गरम मसाला आणि धने पावडर घालायची आहे. आणि हे सगळं आपल्याला कालवून घ्यायचं आहे, छान भाजून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपण आता खसखस टाकलेली आहे आणि तीळसुद्धा घालून छान याला भाजून घ्यायचं आहे. आणि खोबरं टाकलेलं आहे आणि भरपूर असं खोबरं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर खसखस, तीळ, खोबरं सगळे याचे वेगवेगळे जे आपल्याला उपयोग आपल्या शरीराला होणार आहेत. आणि या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून छान असा बारीक कूट त्याचा करून घेतलेला आहे. तो टाकून आपण छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आंबटपणासाठी मी सायट्रिक ॲसिड लिंबू सत्व जे म्हणतो तर ते 1 चमचा टाकलेला आहे. त्याचसोबत मीठ आणि साखरसुद्धा यामध्ये आपण घालून घेतलेली आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला मसाला अगदी असा खमंग आपल्याला तयार होणार आहे. तर आता ही कोथिंबीर जी आहे तर भरपूर अशी कोथिंबीर मी घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी फ्रेश अशी कोथिंबीर ही आपल्याला मिळालेली आहे. आणि छान कोवळी असे पानं आपण त्याचे घेतलेले आहेत आणि ते छान असे कोरडे करून घ्यायचे. विशेष म्हणजे कोरडे आपल्याला पाहिजे आहे, नाहीतर आपला मसाला खूप ओला होईल आणि आपली जी सांबार वडी आहे तर आपण वरून ती खुसखुशीत करू पण आतून मात्र ती थोडीशी ओलसर राहील. त्यासाठी आपल्याला छान ही कोथिंबीर ड्राय करायची आहे. थोडंफार पाणी याला सुटतं, पण आपण ते थोडं परतून घ्यायचं आहे की थोडीशी कोथिंबीर नरम होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या वडीमध्ये भरायला आपल्याला ते खूप सोपं जाईल. तर बघा, कोथिंबीरीमध्ये नैसर्गिक असं फायबरचं प्रमाण हे भरपूर असतं. त्यामुळे याच्यामध्ये पाचक गुणधर्म आहे आणि त्यामुळे गॅस, अपचन आणि आम्लपित्त म्हणजे आपण ॲसिडिटी ज्याला म्हणतो तर यासारख्या ज्या समस्या आहेत तर ह्या दूर करण्यासाठी कोथिंबीरीची मदत होते. तर या ठिकाणी आपण आपला जो मसाला तयार झालेला आहे
तर तो छान थंड करून घेतलेला आहे. आणि आता आपण पाहू शकता की आपला जो मैदा आपण भिजवून घेतलेला होता तर तो सुद्धा छान सॉफ्ट असा झालेला आहे. तर हा मैदा आपण छान असा मळून घ्यायचा आहे आणि त्याचे छान आपल्याला हवे तसे छोटे किंवा मोठे गोळे आपण तयार करून घ्यायचे आहे. जर आपण मोठा गोळा तयार केला तर त्याची छान अशी मोठी ही सांबारवडी तयार होईल. पण या ठिकाणी आपण थोड्या मीडियम आकाराच्या अशा ह्या सांबारवड्या तयार केलेल्या आहेत. तर आता एक गोळा घेऊन आपल्याला छान असं दोन्ही बाजूनी त्याला लाटत पातळ अशी एक पारी तयार करून घ्यायची आहे. आणि आपली छान अशी पारी तयार झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने आणि थोडासा हात लावून आपल्याला मध्यभागी असा लांबुळका असं ते सारण भरून घ्यायचं आहे आणि छान त्याला दाबून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पारीचा जो साईडचा भाग आहे तर तो उचलून आपल्याला दोन्ही बाजू त्याच्या दाबून द्यायची आहे. त्यानंतर एक साईड उचलून आपल्याला पूर्ण त्या सारणाला कव्हर करून घ्यायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हात दुसऱ्या साईडला जिकडे आपण बंद करणार आहोत तर तिकडे थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला छान अशी गुंडाळी त्याची तयार करायची आहे आणि आपल्याला छान असं त्याला रोल करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी आपण पाहू शकता की आपली सांबारवडी ही छान अशी पॅक झालेली आहे. म्हणजे तेलात गेल्यानंतर ते सांबार किंवा जे सारण जे आहे तर ते अजिबात बाहेर येणार नाही आहे. आता या ठिकाणी याच पद्धतीने तुम्हाला 1-2 वड्या मी तयार करून दाखवणार आहे. तर कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण हे भरपूर असतं. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. आणि कोथिंबिरीचा मुख्य गुणधर्म म्हणजे ती मनाला शांत करते. म्हणजे आपल्या तणाव आणि चिंता ज्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी याची मदत होते. त्वचेसाठी तसंच हृदयासाठी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी, मेंदूसाठी म्हणजे एकूणच आरोग्यासाठी ही कोथिंबीर आपल्याला खूप असा फायदा देत असते. तर त्यामुळे आपण भरपूर याचा वापर करायचा आहे. याआधीसुद्धा मी एक साधी आणि सोपी अशी कोथिंबीर वडीची एक रेसिपी टाकलेली आहे. तरी आपण ती नक्की पाहाल. छान आपण दोन्ही बाजूनी घडी केलेली आहे. आणि आता एक बाजू त्या सारणावर आपल्याला फिट्ट करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या टोकाला थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला छान अशी गुंडाळी तयार करायची आहे आणि त्याचा छान रोल असा बनवून घ्यायचा आहे. तर या सांबारवडीसोबत आपण चिंचेची चटणी किंवा हिरवी चटणी जी आहे तर किंवा दह्याची चटणीसुद्धा आपण या सांबारवडीसोबत खाऊ शकतो. परंतु तशीच ही सांबारवडी खूपच अशी सुंदर लागते. त्यामुळे आपण काहीच त्याच्यासोबत अशी चटणी वगैरे केलेली नाही आहे. तर आंबट गोड अशी स्वतःच ती असल्यामुळे आणि कुरकुरीत वरून त्याचं जे कव्हर आहे तर ते छान असं कुरकुरीत खुसखुशीत असं आहे. आणि आतलं सारण तर काही विचारूच नका. गरमागरम अशी जर कोथिंबीर वडी किंवा सांबार वडी मिळाली तर काय भाग्यच म्हणावं लागेल. आणि सारणाची चव तर अगदी अप्रतिम अशी आहे. आणि आपण जे वरचं कव्हर आहे ते सुद्धा अतिशय पातळ असं लाटून घेतलेलं आहे. एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये आपल्या जवळजवळ 12 सांबार वड्या तयार झालेल्या आहेत. भरपूर सारण आपण यामध्ये भरलेलं आहे.
तर बघा दोन्ही साईड असे दाबून घ्यायचे छान. थोडं सावकाश आपल्याला हे करावं लागतं, थोडा वेळ जातो, परंतु आपला पदार्थ मात्र अतिशय उत्कृष्ट स्वादिष्ट असा तयार होतो आणि अतिशय पौष्टिक अशी ही सांबारवडी तयार होते. तर अशा पद्धतीने आपल्याला एका बाजूने सांबारवड्या हे तयार करत जायच्या आहे आणि 3-4 सांबारवड्या तयार झाल्या. इकडे तेल गरम केलेलं आहे आपण, त्या तेलामध्ये आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. तर छान क्रिस्पी होईपर्यंत, छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळायच्या आहे. अगदी मोठा गॅस आपल्याला करायचा नाही आहे, तर मीडियम ते लो गॅस आपल्याला हा ठेवायचा आहे. कारण ह्या सांबारवड्या नाहीतर पटकन वरून तयार होतील, म्हणजे तळून होतील, त्याला कलर येईल, परंतु आतून मात्र त्या थोड्याशा मऊ राहतील. त्यासाठी आपल्याला थोडं पेशन्स ठेवायचे आहेत आणि जवळजवळ 10-1 मिनटं आपल्याला ह्या वड्या तळण्यासाठी लागतात. तर दोन्ही बाजूनी अलटत पलटत अशा छान आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. आणि छान तेलातून काढताना आपल्याला कढईच्या कडेवर छान त्याला नितरत ठेवायचं आहे. त्यामुळे जे एक्स्ट्राचं तेल असेल तर ते हे निघून जातं आणि त्यानंतर आपल्याला ह्या सांबारवड्या काढून घ्यायच्या आहेत. या सांबारवड्या आपण थंड करून 1 ते 2 दिवसापर्यंत छान ह्या कुरकुरीत अशा राहतात. तर आपल्याला भरपूर असा वेळ ह्या सांबारवडी तळण्यासाठी लागणार आहे आणि एका बाजूला तयार करणं आपलं सुरूच राहणार आहे. तर अशी माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर आपण रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत आणि आपण इथं पाहू शकता की सुंदर अशा आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहे आणि छान त्याचा रंग आलेला आहे आणि क्रिस्पी अशा ह्या तयार झाल्या आहे. आता या ठिकाणी मी आवाज दाखवू शकत नाही, परंतु आपण इथं पाहू शकता की भरपूर असं सारण आपण यामध्ये भरलेलं आहे आणि कवर जे आहे तर ते अतिशय बारीक असं आहे, पातळ असं आहे.